नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आपली जी सिरीज चालू आहे लॉज ऑफ कंपाऊंडिंग, त्याच्यामधला हा एक आगळा वेगळा व्हिडिओ आज मी घेऊन आलोय. या क्षणी मी कोकणामध्ये आहे आणि दापोलीच्या जवळच्या एका निर्जन स्थळी मी आलेलो आहे आणि जंगलची वाट आहे. मस्त इतकं छान वाटतंय मला. आणि सकाळी सकाळी माझ्या मनात आलं की एक छोटासा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आपण इथनं रेकॉर्ड करू, म्हणून हा अट्टहास. सो काही वर्षापूर्वी मी जेव्हा माझी गुंतवणूक सुरू केली होती 2005, त्यावेळेस मी एक कॅल्क्युलेशन केलं होतं. त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ते कॅल्क्युलेशन काय होतं, तर उद्या सकाळी जर माझी नोकरी गेली त्यावेळेस, कारण मी नोकरी करायचो, तर मी पुढचे किती दिवस, किती आठवडे, किती महिने माझी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो, हा प्रश्न मी स्वतःला विचारला. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही हा स्वतःला विचारा, एक कॅल्क्युलेशन करा तुमच्या लाईफचं आजच, जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर जे काही चांगलं असेल, वाईट असेल, ते मिळेल. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. थोडा व्हिडिओ लांब असेल, त्यामुळे जाऊ नका कुठेही, माझ्याबरोबर राहा. राईट. सो फर्स्ट थिंग इज, हे जेव्हा मी कॅल्क्युलेशन केलं तर मला असं दिसलं की त्यावेळेसचा जो माझा पॅटर्न होता, माझा एक 20-21 हजार रुपये त्यावेळेस पगार होता. माय वाईफ वॉज अर्निंग मे बी 2 or 3,000 रुपीज पर मंथ. नॉट अ व्हेरी गुड जॉब शी हॅड. पार्ट टाइम बिझनेस पण हाच चालू होता माझा, म्युच्युअल फंडचा. त्या काळात वाईफ करायची. अँड आय सॉ दॅट नॉट मच वॉज बिंग अक्युमुलेटेड. जेवढे पैसे कमवायचे तेवढे पैसे संपून जायचे महिन्याअखेरीस. आणि हे जेव्हा कॅल्क्युलेशन केलं की उद्या जर आपला इन्कम बंद झाला पूर्णच, तर पुढचे काही महिनेच आपल्याकडे सेव्हिंग्ज आहेत. त्याच्या पलीकडे आपण सेम लाईफस्टाईल जगू शकणार नाही. मग आपल्याला प्रचंड काटकसर करावी लागेल. अँड त्या कॅल्क्युलेशननी मला एक आरसा दाखवला की श्रीमंत होणं सोपं तर नाहीच आहे, पण श्रीमंत होणं हॅज नथिंग टू डू विथ तुमच्या खिशात किती पैसे आहेत. हे कटू सत्य त्यावेळेस माझ्या समोर आलं की वेल्थ ही जी आहे आपली, ही आपण नॉर्मली करन्सीमध्ये, किंवा भारतात आपण असलो तर रुपयांमध्ये, युरोपमध्ये असलो तर युरोमध्ये, आणि अमेरिकेत असलो तर डॉलर्समध्ये आपण मोजतो. खूपदा आपण त्याला नेटवर्थ असं म्हणतो. राईट. सो किती आहे बा, माझ्याकडे 50 लाख आहेत, 1 कोटी आहेत, 5 कोटी आहेत, वॉट एव्हर, असं आपण काहीतरी त्याचं मोजमाप करतो आपल्या वेल्थचं. आणि मग ती वेल्थ वाढली की आपण खुश होतो. आणि अनेकदा असं दिसतं, आत्ता मी जिथे आलोय, ज्या लोकांबरोबर इथे आलोय, त्यांनी पण इथे काही घरं बंगले घेऊन ठेवलेत. अँड देन दे आर थिंकिंग की दॅट इज अ पार्ट ऑफ देअर वेल्थ. त्या घराची, इथल्या सेकंड होमची व्हॅल्यू वगैरे त्यांनी काढून ठेवली, अँड देन दॅट इज काउंटेड ॲज अ वेल्थ इन देअर कॅल्क्युलेशन. अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट वेल्थ. मग वेल्थ काय आहे हा प्रश्न ओघाने येतोच, त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. पण सगळ्यात पहिलं हे कॅल्क्युलेशन करा की श्रीमंत होणं म्हणजे काय. तर ही माझी जी कपॅसिटी आहे, की माझा इन्कम जर उद्या स्टॉप झाला तर मी किती दिवस जगू शकतो, ही कपॅसिटी वाढवणे म्हणजे श्रीमंत होणे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. सो ही कपॅसिटी तुम्ही चेक करा स्वतःची, आणि ही वाढवायच्या मागे लागा. आणि ही वाढवण्यासाठी इन्कमवर फोकस करून उपयोग नाही, हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल. कारण माझा इन्कम जरी खूप जास्त असला, पण त्याच्या बरोबरीने इफ मी लाईफस्टाईल इन्फ्लेशननी ग्रासलेलो असलो, मी असा व्यक्ती असलो जो माझी लाईफस्टाईल सातत्याने अपग्रेड करत जातो, पगार वाढला की मी गाडी घेतो, पगार वाढला की मी एक नवीन फोन घेतो, आणि असे जर माझं लाईफस्टाईल असेल, तर इट इज ऑब्वियस की माझा इन्कम वाढला की माझा खर्चही वाढतो. अँड दॅट इज दी मनी सॉफ्टवेअर आय हॅव हिअर इन दी ब्रेन. सो मग अशी लोक
इन्कम वाढवण्यासाठी त्यांची पूर्ण एनर्जी लावतात, पूर्ण वेळ लावतात, बहुतांश वेळ लाईफमधला. अँड देन दे वंडर की वाय आय एम नॉट गेटिंग रिच. अनफॉर्च्युनेट रियालिटी इज wealth is not measured in currency. Wealth is not measured in rupees, dollars or euros for that matter. मग वेल्थ कशी मेजर करायची? तुमची ability to survive in future, if your income becomes zero tomorrow morning, is the real wealth. So wealth ही टाइम मध्ये मोजतात, वेळेमध्ये. How many days, how many weeks, how many months, how many years, how many decades can you survive in future is the measurement of your wealth. So तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, जर तुम्हाला वेल्दी व्हायचं असेल, तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगेन. ह्या गोष्टीच्या मागे लागा, ही कपॅसिटी तुमची मोजा. मी 2005 साली एक स्वतःला प्रॉमिस केलं की मी दरवर्षी ह्याचा ट्रॅक ठेवीन की माझी ही कपॅसिटी, की मी किती दिवस इन फ्युचर सर्वाईव्ह करू शकतो, ही वाढतीये का नाही. बाय व्हॉट एव्हर आय एम डुईंग. मी जास्त पैसे कमवले असतील वर्षभरात, मी जास्त गुंतवणूक केली असेल, आणि मी जे काही केलं असेल त्याच्यामुळे ही कपॅसिटी वाढली आहे का नाही ह्याचा मी ट्रॅक ठेवीन. आणि बहुतांश लोकांना याचा अंदाज पण नाही आहे की त्यांची ही कपॅसिटी किती आहे. सो या व्हिडिओमधनं जर तुम्ही काही शिकणार असालच तर ते हे आहे की ही कपॅसिटी जी आहे तुमची, ही वाढवण्याचा प्रयत्न करा आणि एक अशी सिस्टीम बनवा ट्रॅकिंगची, ज्याच्यामुळे तुम्ही सातत्याने, अगदी रोज नाही, अगदी वीकली नाही, पण ॲटलिस्ट वर्षातनं एकदा किंवा फार तर फार वर्षातनं दोनदा ह्या गोष्टीचा आढावा घ्याल की ही माझी कपॅसिटी आत्ता या क्षणी किती आहे, आणि मी जे काही मागच्या 12 महिन्यात उद्योग केलेत त्यामुळे ही कपॅसिटी वाढली आहे का कमी झाली आहे. कारण जर तुम्ही नोकरी करत असाल आणि ती तुमची नोकरी गेली आणि ही कपॅसिटी कमी असली तर तुम्ही यू आर नॉट जस्ट टेकिंग रिस्क फॉर युअर सेल्फ, तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण रिस्कमध्ये टाकताय. तुमचा जर बिझनेस असेल आणि बिझनेसमध्ये चांगला इन्कम जर तुमचा असेल आणि तुम्ही या भ्रमात असाल की मी आता माझ्या बिझनेसमधला बादशाह आहे, माझ्याकडे खूप पैसे येत आहेत सातत्याने, माय कॅश फ्लो इज गुड फ्रॉम द बिझनेस, पण तुम्ही जर ही कपॅसिटी मोजली नसेल तर उद्या देव न करो बट जर तुमच्या बिझनेसमध्ये वाईट दिवस आले अँड यू सडनली स्टार्ट लुझिंग युअर इन्कम ऑर द इन्कम स्टॉप्स कम्प्लिटली, तर सेम सिच्युएशन होणार आहे नोकरी गेल्यासारखीच. सो तुम्ही तुमची जी काय मेथड असेल पैसे कमवण्याची, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या मेथडप्रमाणे ही कपॅसिटी चेक करा. त्यांनी 2 गोष्टी होतील. पहिली गोष्ट ही होईल की तुमची आज तारखेला ही कपॅसिटी किती आहे, ती काही आठवड्यांची आहे, काही महिन्यांची आहे, काही वर्षांची आहे, ह्याचं तुम्हाला ज्ञान येईल. अँड यू विल गेट अवेअर की ओके, जर उद्या माझा सगळा इन्कम बंद झाला तर फर्स्ट थिंग इज आय विल सर्वाईव्ह से फॉर 2 years ओनली. ही प्रचिती किंवा ही अनुभूती तुम्हाला येईल की अरे माझी कपॅसिटी काही फार नाही आहे. नंबर 1. नंबर 2, हे झाल्यावरती तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली बदलून जाईल. त्याचं कारण काय की अनेकदा आपण पैशाच्या मागे लागलेलो असतो, आपला अख्खा एफर्ट ह्याच गोष्टीवर फोकस्ड असतो की मला पैसे कमवायचेत, मला पैसे कमवायचेत. इट इज नॉट रॉंग, बट ते पैसे कमवल्यानंतर त्याला अशा कुठल्या तरी सिस्टीममध्ये टाकावं लागेल ज्याच्यामुळे माझी ही कपॅसिटी वाढणार आहे. ही गोष्ट आपण करायला विसरतो किंवा ह्याचं आपल्याला भान देखील नसतं, कारण याबद्दल कुठेही चर्चा होत नाही. समाजामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घरामध्ये आईबाप याबद्दल काही चकार शब्द उच्चारत नाहीत. अँड देन वी थिंक दॅट इफ आय मेक गुड मनी आय एम गेटिंग रिच. सो स्टेप नंबर 1 तुम्हाला हे अवेअरनेस येईल की माझी कपॅसिटी किती आहे, कमी आहे का जास्त आहे सोडून द्या. सेकंड इज, ही अनुभूती आली, हा एक
आकडा तुमच्या समोर आला की दुसरी स्टेप काय करायची, तर ही कपॅसिटी वाढवण्यासाठी एक सिस्टीम बनवायची, जेणेकरून मी जर 100 रुपये कमवले तर त्यातले 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये जे काय असेल ते मी त्या सिस्टीम मध्ये गुंतवीन आणि मग तिथे माझा पैसा काम करेल. इकडे मी काम करणार आहे माझ्या नोकरी धंद्याच्या ठिकाणी, भरपूर काम करणार आहे, कारण माझ्याकडे अनुभव आहे, माझी लायकी आहे, माझं नॉलेज चांगलं आहे. सो आय विल वर्क मोर, अर्न मोर मनी. त्यातले जे काही टक्के असतील 10, 20, 30, 25, 50 जे काही तुम्ही ठरवाल ते पैसे मी त्या सिस्टीममध्ये टाकीन आणि ती सिस्टीम मग माझ्या पैशाला कामाला लावेल. आणि जेव्हा तिथे माझा पैसा काम करेल तेव्हा माझी ही कपॅसिटी वाढणार आहे टू सर्वाइव्ह इन फ्युचर विदाउट अर्निंग अ सिंगल पेनी अँड स्टील मेंटेन माय लाईफस्टाईल. माझ्यासाठी 2005 मध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या अकलेप्रमाणे आय चोज म्युच्युअल फंड्स ॲज अ सिस्टीम. इज इट द बेस्ट सिस्टीम इन द वर्ल्ड? आय डोंट नो. त्याच्यापेक्षा बऱ्याच सिस्टीम आहेत का? कदाचित असतील, पण माझ्या पचनी पडणारी ही एक सिस्टीम होती, माझ्या पिंडाला साजेशी ही एक सिस्टीम होती, त्यामुळे मी ती सिस्टीम चूज केली. तुम्ही ही सिस्टीम चूज केली पाहिजे का? मला ऑनेस्टली माहित नाही, तुमचं उत्तर तुम्हाला शोधायचंय. बट एवढं निश्चित आहे की तुम्हाला कुठली ना कुठली सिस्टीम बनवायला लागेल आणि ती सिस्टीम काम केली पाहिजे. कारण तिथे पुन्हा तुम्ही काम केलं की एक मी पार्ट टाइम जॉब करतो, अजून एक बिझनेस उघडतो, तर अगेन खूप मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर जिथे तुम्ही पैशासाठी काम करताय ती सिस्टीम, मग ती नोकरी असो, तुमचं एखादा सेल्फ एम्प्लॉयमेंटचा बिझनेस असो, दॅट सिस्टीम कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू शोईंग अप. तुम्ही जॉबवर गेले पाहिजे तरच पैसे निर्माण होणार. तुम्ही जे काही तुमचं दुकान असेल तिथे गेले पाहिजे तर तुमचा पैसा निर्माण होणार आहे. सो म्युच्युअल फंडमध्ये असं काही नाही आहे, मला उठून कुठे जायची गरज नाही आहे, त्यामुळे तिथे माझा पैसा वाढतो. स्टॉक्समध्ये तुम्ही पैसे टाकू शकता, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकू शकता. सांगायचं काय, तर तुमच्या आत्ताच्या मेथडमध्ये, मग ती नोकरी असो किंवा बिझनेस असो, पैसे कमवा आणि मग ते पैसे एका सिस्टीममध्ये लावा, ज्याच्यामुळे माझी ही कपॅसिटी ऑफ सर्वायव्हिंग इन फ्युचर वाढेल. सो दॅट इज स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 काय आहे, शक्यतो ही सिस्टीम बनवताना एक्सपर्टची मदत घ्या. अशा व्यक्तीशी संपर्क साधा, अशा व्यक्तीला फॉलो करा जो ही सिस्टीम ऑलरेडी बनवून बसलाय, जो या सिस्टीममुळे त्याची कपॅसिटी वाढवून बसलेला आहे आणि ती कपॅसिटी काय आहे ती तुमच्याशी शेअर करायला तयार आहे. आणि ती जे काही शिक्षण त्यांनी घेतलंय त्या अनुषंगाने, जे काही नॉलेज त्याच्याकडे किंवा एक्सपिरियन्स आलेला आहे ही सिस्टीम बनवतानाची, तो शेअर करायला तुमच्याबरोबर तयार आहे. अशा व्यक्तीला तुमचा मेंटॉर बनवा, अशा व्यक्तीला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून यू डोंट हॅव टू रिइन्व्हेंट द व्हील. त्या व्यक्तीने ऑलरेडी ते व्हील इन्व्हेंट करून ठेवलंय, यू जस्ट हॅव टू कॉपी इट. पण हे करताना तुम्हाला डिसिप्लिन लागणार आहे, हे विसरू नका. माझ्या लाईफमध्ये मी ही सिस्टीम फॉलो केली, सातत्याने मी ही मेजरमेंट केली आणि आता माझं वय, आय एम 55 टुडे. आज मी मोजमाप केलं तर आय कॅन, इफ आय स्टॉप्ड वर्किंग टुमॉरो मॉर्निंग, तर मी माझी लाईफस्टाईल, जी काय क्वालिटी ऑफ लाईफ आज मी जगतोय, 100 दिवस मी वर्षाला वेकेशन घेतो अँड दॅट इज हाऊ आय लिव्ह, ती लाईफस्टाईल मी साधारण आजच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 120, माझ्या वयाच्या 120 वर्षापर्यंत सस्टेन करू शकतो इफ आय स्टॉप वर्किंग टुमॉरो मॉर्निंग. सो प्रॅक्टिकली फॉर मी आय हॅव इन्क्रीज दी कपॅसिटी टू एटर्निटी, राईट. आणि हे मी कसं केलंय, खूप काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे, इट इज ओनली अ मॅटर ऑफ डिसिप्लिन. हा आपला 3रा फॅक्टर आहे. आता तुम्हाला हे कळलं की तुमची कपॅसिटी किती आहे आज तारखेला, तुम्हाला हे कळलं की अरे मला सिस्टीम बनवायला लागेल, नुसतेच पैसे कमवून उपयोग नाही आहे, त्या पैशाला कामाला लावायला लागेल, त्याच्यासाठी एक सिस्टीम लागेल. आज कदाचित मला माहित नाही सिस्टीम कैसा बनाने का, मग मी असा एक मेंटॉर शोधला, असा एक व्यक्ती शोधला ज्याला ते माहिती आहे, तो मला गाईड करायला पण तयार आहे आणि
आय कॅन विथ हिम आय कॅन डेव्हलप दॅट सिस्टीम. आता दी बॉल इज इन युअर कोर्ट की तुम्हाला ते डिसिप्लिन आहे का. कारण ही सिस्टीम बनवायला आणि इव्हेंच्युअली ती फळायला कमीत कमी तुम्ही 10-12 वर्ष दिली पाहिजेत. आणि जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा लोकांची तयारी नसते. बिकॉज बाय डिझाईन ॲज ह्युमन बिंग्स वी कॅनॉट फॉलो अ प्लॅन ऑफ ॲक्शन अँड दॅट इज वाय वी फेल. अनेकदा आपण ठरवतो की मी सकाळी उठीन आणि व्यायाम करीन. जगामध्ये 1% कमी लोकांना हे साध्य होतं, कारण आपण डिसिप्लिन नाही आहोत. आणि हा चौथा दुवा आहे या सगळ्या कार्यक्रमातला, की तुम्ही डिसिप्लिन जर नाही ठेवलं तर हे सगळं नॉलेज असून की माझी एवढी कपॅसिटी आहे, मला सिस्टीम बनवली पाहिजे, माझ्या पैशाने काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी माझ्याकडे मेंटॉर पाहिजे, हे नॉलेज असून काही उपयोग नाही. कारण अल्टिमेटली इट इज नॉट अबाउट दी ऑपॉर्च्युनिटी. इट इज नॉट वेदर तुम्ही पैसे तुमचे म्युच्युअल फंड्समध्ये टाकता का, स्टॉक्समध्ये टाकता का, रिअल इस्टेटमध्ये टाकता. अल्टिमेटली इट बॉइल्स डाऊन टू you as a person, because you are the real asset or you are the real liability. तुम्ही जर डिसिप्लिन ठेवलं तर तुम्ही ॲसेट आहात, आणि तुम्ही जर ते डिसिप्लिन नाही ठेवू शकलं, तुमची जर बुद्धी चंचल असली अँड यू जस्ट कीप चेंजिंग थिंग्स एव्हरी नाऊ अँड देन, तुम्ही मेंटॉर घेतला पण तुम्ही त्याचं ऐकलं नाही आणि किमान 10 वर्ष ती सिस्टीम फॉलो नाही केली, तर इट इज नॉट गोइंग टू वर्क फॉर यू, राईट. सो सेल्फ डिसिप्लिनवर काम करा आणि ते लवकर करा. कारण पैशाचं कॅरेक्टर हे आहे की ते तुमचं कॅरेक्टर एक्सपोज करतं. जर तुम्ही इनडिसिप्लिन्ड असाल आणि तुमच्याकडे खूप पैसे आले तर तुम्ही डिसिप्लिन्ड होणार नाही, तुम्ही अजून इनडिसिप्लिन्ड व्हाल. तुम्हाला जर खर्च करण्याची मानसिकता असेल पण तुम्ही समहाऊ स्वतःवर कंट्रोल करून खर्च कमी करताय, कारण तुम्हाला आता ही फिलॉसॉफी कळली आहे, तर जास्त पैसे आले की तुम्ही तुमचे खर्च वाढवणार. तुमचं रिअल कॅरेक्टर हा पैसा एक्सपोज करत असतो. सो पैसा हा वाईट किंवा चांगला नाही, पैसा हा पैसा आहे. वाईट किंवा चांगले आपण असतो. अँड दी मनी विल ऑलवेज एक्सपोज आवर कॅरेक्टर, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यामुळेच बहुतांश लोकांना ते डिसिप्लिन फॉलो करता येत नाही, बिकॉज उनका कॅरेक्टर में लोचा है. बाय नेचर ते लोक वाईट नाही आहेत, पण दे आर नॉट डिसिप्लिन. अँड दी मोमेंट ते सिस्टीम बनवायला जातात, दे आर एक्सपोज्ड अँड देन दे आर नॉट एबल टू फॉलो द डिसिप्लिन. अँड देन दे वंडर की मी एवढी मेहनत करतोय, माझा एवढा इन्कम चांगला आहे, माझा एवढा पगार चांगला आहे, मी एवढा मोठा हुद्द्यावर काम करतो, बट मी श्रीमंत अजून झालो नाही. हे लक्षात घ्या, राईट. सो टू सम अप दिस थिंग, लेट अस अंडरस्टँड क्विकली. पहिली गोष्ट म्हणजे वेल्थ इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टाइम. वेल्थ इज अ मेजरमेंट ऑफ मी किती दिवस इन फ्युचर सर्वाईव्ह करू शकतो, किती महिने, किती वर्ष, बाय मेंटेनिंग दी सेम क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल. जर माझा इन्कम उद्या सकाळी पूर्णपणे बंद झाला, ॲक्टिव्ह इन्कम, तर मी किती दिवस सर्वाईव्ह करू शकतो बाय मेंटेनिंग दी सेम क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल. दॅट इज व्हॉट इज वेल्थ. सो वेल्थ इज मेजर्ड इन टाइम. आणि ते करण्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, इन्कमवर तर फोकस करायचंच आहे. जादा से जादा इन्कम कमाव. मग त्यातनं काही टक्के तुमच्यासाठी ते 10% असतील, कोणासाठी ते 50% असतील, पैसा बाजूला काढून त्याला एका सिस्टीममध्ये टाकणं आहे, ज्याच्यामध्ये तो पैसा इंडिपेंडंट ऑफ यू काम करेल. तुम्हाला तिथं काम करायची गरज नाही. सोपा मार्ग काय आहे? अशा व्यक्तीला शोधा ज्या लेवलला तुम्हाला पोचायचंय, तो ऑलरेडी तिथे पोचलाय. सो त्याला पकडा अँड ही विल हेल्प दॅट टू क्रिएट दिस सिस्टीम फॉर यू. कारण ही हॅज ऑलरेडी इन्व्हेंटेड दी व्हील, सो यू डोंट हॅव टू रिइन्व्हेंट दी व्हील. आणि मग त्या पैशाला कामाला लावा. स्वतःला 10 वर्षाचा तरी कालावधी द्या. आणि त्या माणसावरती जेव्हा तुम्ही हे काम करताय त्या माणसाबरोबर, तर ते डिसिप्लिन वेमध्ये करा. 10 वर्ष डिसिप्लिनमध्ये काम करा. आपल्याला जरी काहीही डोकं नसलं, आपल्याकडे खूप पैसे नसले, तरी आपण या मार्गाने श्रीमंत इझिली होऊ शकतो. माझ्या लाईफमध्ये एक मेथड तरी मला माहिती आहे, ज्याच्यामुळे मी ही कपॅसिटी माझी वाढवली आहे. आणि ती मेथड शेअर करण्यासाठी मी माझी कम्युनिटी बनवलेली आहे.
1 एप्रिल 2026 पासून मी ती कम्युनिटी रिओपन करतोय. या क्षणी ही कम्युनिटी इज क्लोज्ड. त्याच्यात जे काय 50-60 मेंबर्स आहेत तेच आहेत, नवीन मेंबर्स मी घेत नाहीये. बट तुम्हाला जर इच्छा असेल की ह्या मानसिकतेतनं मला काम करायचंय आणि मला माझी ही कपॅसिटी वाढवायची आहे, मला अशा प्रकारचा श्रीमंत व्यक्ती व्हायचंय की ज्याची कपॅसिटी ही त्याच्या आयुष्याच्या पलीकडे गेलेली आहे, तर ह्या कम्युनिटीमध्ये फिंदास अकॅडमी नाव आहे त्या कम्युनिटीचं, जॉईन व्हायचा विचार करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची एक फॉर्म देतोय, ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला भरायचा आहे तो फॉर्म, आणि मग तुम्ही त्या वेटलिस्टवर याल. मग मी तुमचा प्रोफाईल चेक करीन आणि मग मी किंवा माझा कोणतरी सहकारी तुम्हाला कॉल करेल अराउंड 1 एप्रिल किंवा त्याच्या आधी, अँड यू विल नो वेदर यू आर इंडक्टेड इन टू दी फिंदास अकॅडमी. ह्या ठिकाणी आम्ही डेली लर्निंगचे कामं करतो, वीकली लर्निंगचे कामं करतो, मंथली ॲक्टिव्हिटीज करतो आणि काही मीटअप्स असतात, फिजिकल असतील किंवा व्हर्च्युअल असतील. सो खूप साऱ्या नॉलेजची देवाणघेवाण तिथे होते. आणि माझा प्रयत्न असतो की ज्या लोकांना एक मेंटॉरशिप हवी आहे माझ्याकडून, माझा हा टास्क नाही की तुम्ही ती घेतलीच पाहिजे, पण ज्या लोकांना हवी आहे त्यांच्यासाठी या कम्युनिटीतनं मी ती स्पेस तयार केलेली आहे. आणि त्या कम्युनिटीमध्ये मी बऱ्याच फॅसिलिटीज दिल्या आहेत. सक्सेससाठी जे हॅबिट्स डेव्हलप करायला लागतात त्यातलं एक हॅबिट आहे जर्नलिंग, रोज लिहिणं. सो ते जर्नल मी तुम्हाला तिथे दिलंय. एक गोल सेटिंगचं टूल दिलंय आणि ते गोल्स जे तुमचे मेजर गोल्स आहेत ते मॉनिटर करण्यासाठी यू कॅन सेट अप माइलस्टोन्स ऑल्सो. अशा बऱ्याच गोष्टी तिथे मी दिल्या आहेत, राईट. सो विचार करा, तो फॉर्म भरा अँड यू मे बी इंडक्टेड, यू नेवर नो, इन टू दी फिंदास अकॅडमी कम्युनिटी. तुर्तास पुन्हा या विषयाकडे येऊयात. वेल्थ लक्षात ठेवा, वेल्थ इज ऑलवेज मेजर्ड इन टाइम अँड नॉट इन करन्सी. त्यामुळे तुमच्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा महत्त्वाचं आहे की इन फ्युचर तुम्ही किती दिवस तुमची लाईफस्टाईल मेंटेन करू शकता अँड विदाऊट वर्किंग फॉर दी मनी. ती सिस्टीम बनवणं म्हणजेच श्रीमंत होणं, राईट. सो थिंक अबाउट इट. या व्हिडिओमधनं तुम्ही काय शिकलात आणि ही सिस्टीम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी कशी राबवणार आहात ही कॉमेंटमध्ये टाका. आय एम रिअली क्युरियस टू सी हाऊ मेनी पीपल आर विथ मी, हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू गेट रिच अँड एन्जॉय अ गुड लाईफस्टाईल, गिव्ह दी बेस्ट क्वालिटी लाईफ टू देमसेल्व्स अँड देअर फॅमिलीज, राईट. या क्षणी आता मी दापोलीच्या त्या रिसॉर्टमध्ये घुसलोय अँड आय हॅड अ गुड मॉर्निंग वॉक. थोडं मस्त वाटतं इथे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद. प्लीज कॉमेंट करा. अशाच कंटेंटसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आयुष्यातल्या एखाद्याबरोबर हा कंटेंट शेअर करा ज्याला याचा उपयोग होईल. थँक्यू. समीर माचवे कॉलिंग ऑफ फ्रॉम SBR नियर दापोली. थँक्यू. बाय बाय.